Hello friends, today we are going to learn 10th class English poem Basket Full of Moonlight. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील इंग्लिश विषयातील बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बास्केट फुल म्हणजे टोपलीभर, ऑफ मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश. बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजेच टोपलीभर चंद्रप्रकाश. या कवितेमध्ये लहान मुलगा चंद्राला उद्देशून सांगत आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल और टू बास्केट फुल विथ शेड्स ऑफ मूनलाईट. या कवितेमध्ये लहान मुलगा चंद्राला बोलत आहे, ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी मूनलाईट, मला तू मूनलाईट दे. मूनलाईट म्हणजे चंद्राचा प्रकाश दे. बास्केट फुल और टू बास्केट फुल, एक टोपली भरून दे किंवा दोन टोपली भरून दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट, आणि त्याच्यासोबत मला सीड्स म्हणजे बिया, ऑफ मूनलाईट म्हणजे चंद्राचा प्रकाश, म्हणजे त्याच्यासोबत मला चंद्रप्रकाशाच्या बियासुद्धा तू दे. म्हणजे एकंदरीत या पहिल्या स्टँजामध्ये मुलगा चंद्राला सांगतोय, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, अरे चंद्रा, तू मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और टू बास्केट फुल, टोपलीभर किंवा दोन टोपली भरून. विथ सीड्स ऑफ मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाशाच्या बियासुद्धा त्याच्यामध्ये तू मला दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, on the sides of the path, I want to show many small moons of light. From the city to my village, शहरापासून माझ्या गावापर्यंत. on the side of the path, path म्हणजे रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला. I want to show म्हणजे पेरणे, मला पेरायचं आहे. many म्हणजे पुष्कळ. स्मॉल मून्स ऑफ लाईट म्हणजे मला छोट्या छोट्या चंद्राच्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायचं आहे. कुठून? शहरापासून ते माझ्या गावापर्यंत. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, मला छोट्या छोट्या चंद्राच्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायचे आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, ॲज माय विलेज इज क्वाईट फार. द होल विलेज, संपूर्ण गाव. गोज टू द सिटी, शहराकडे जातो. डेली टू वर्क, रोज कामासाठी संपूर्ण गाव शहराकडे जातो. इट बिकम डार्क ऑन इट्स वे बॅक, आणि वे बॅक म्हणजे परत येताना. इट बिकम्स डार्क, आणि परत येताना रस्त्यावर काळोख पसरतो किंवा संध्याकाळ झाल्यामुळं अंधार पसरतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार, आणि माझं जे विलेज आहे ते शहरापासून दूर आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, संपूर्ण गाव शहरामध्ये रोज कामासाठी जातो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, आणि परत येताना अंधार पडतो, कारण की ॲज माय विलेज इज क्वाईट फार, माझं जे गाव आहे ते शहरापासून फार दूर आहे. द रूट is tough and full of snake and scorpions, neither bus nor cart flies. When my fathers return home, I am asleep. The route is tough and full of snake and scorpions. The route म्हणजे रस्ता. is tough म्हणजे कठीण आहे. and full of snake and scorpions, snake म्हणजे साप, and scorpions म्हणजे विंचू. रस्ता कठीण आहे आणि सापानी व विंचवानी तो भरलेला आहे. नायदर बस नॉर कार्ट,
बस नाही आणि गाडीसुद्धा नाही. फ्लाईज म्हणजे ट्रॅव्हलसाठी म्हणजे परत येण्यासाठी बस आणि गाडीसुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम, जेव्हा माझे फादर काम करून रिटर्न्स घरी येतात तेव्हा आय ॲम अस्लीप, तेव्हा मी झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय ॲम स्लीपिंग. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते सकाळी लवकर उठून कामाला जातात व्हाईल आय ॲम स्लीपिंग, तेव्हासुद्धा मी झोपलेलाच असतो. म्हणजे संध्याकाळी वडील घरी रिटर्न आल्याच्या नंतर तो मुलगा लवकर झोपी गेलेला असतो. परत सकाळी वडील सकाळी लवकर उठून कामाला जातात तेव्हा तो मुलगा झोपलेलाच असतो. म्हणजे या ठिकाणी वडील आणि मुलाची भेट होत नाही. म्हणून हा मुलगा चंद्राला विनंती करतो की ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. अरे चंद्रा, तू मला बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजे टोपलीभर चंद्रप्रकाश दे. ऑन लोन म्हणजे कर्जाने दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, जो डार्क रूट आहे, काळोख रूट आहे, त्या काळोख रूटवर मला लाईट लावायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, आणि जेणेकरून माझे जे वडील आहेत ते लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, मला त्यांच्याकडून परीकथा अँड स्टोरीज म्हणजे कथा त्यांच्याकडून ऐकायच्या आहेत. त्याच्यामुळं हा मुलगा चंद्राला विनंती करतो, ओ मून, अरे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, मला तू टोपली भरून चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आणि मला आय वॉन्ट टू सो मला पेरायचं आहे. सीड्स ऑफ मून मला चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला चंद्राच्या बिया पेरून मला जो रस्ता आहे, जो काळोख आहे, तो काळोख रस्त्यावरचा मिटवायचा आहे. जेणेकरून माझे वडील घरी परत लवकर येतील आणि त्यांच्याकडून मला फेरी टेल्स आणि स्टोरीज ऐकायला मिळतील. अशा प्रकारची ही मुलाची या ठिकाणी इच्छा आहे. आणि त्याच्यामुळं हा मुलगा चंद्राला उद्देशून या कवितेमध्ये सांगतो की ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, तू मला काय कर चंद्रा, तू मला चंद्रप्रकाश दे. कारण की संपूर्ण गाव या ठिकाणी कामाला शहराकडे जातो आणि त्याच्यामुळं हा मुलगा संपूर्ण गाव आणि वडील घरी परत लवकर यावं यासाठी तो चंद्राला चंद्राचा प्रकाश आणि बिया मागत आहे. या ठिकाणी बास्केट फुल ऑफ मूनलाईट हे कवितेचं आपण मराठीतून स्पष्टीकरण पाहिलं आहे. आय होप ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.